नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण भारतीय संविधानाच्या नागरिकत्व ह्या बाबींवरती म्हणजे सिटिझनशिप ऑफ इंडिया ह्या घटकावरती आयोगाने वेगवेगळ्या परीक्षांना विचारलेले जे काही प्रश्न आहे, प्रश्नपत्रिकेतले जे काही प्रश्न असणार आहे या टॉपिकवरचे म्हणजेच PYQ, त्याचा आपण इथे सराव करणार आहोत. तर आज जो आपण सेशन घेणार आहोत, ह्या सेशनमध्ये नागरिकत्व ह्या टॉपिकवरती मी तुम्हाला प्रश्न तर मागे पण घेतलेले आहेत मात्र मी आधी जे काही लेक्चर टाकलेले आहे, त्या लेक्चरची PDF किती इम्पॉर्टंट आहे आणि त्यामध्ये PDF मध्ये फक्त आणि फक्त एक्झाम ओरिएंटेड दिलेलं आहे, याचं मी तुम्हाला प्रूफ सुद्धा आज देणार आहे. चला तर मग आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे, या PYQ सिरीज मधला पहिला प्रश्न आहे आपला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. नागरिकत्व संबंधीच्या टॉपिक वरचा हा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे? व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते जर अविधान आहे, व्यक्तीने स्वेच्छेने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर हो. कलम 9 अन्वये एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या दुसऱ्या देशाच्या म्हणजे भारतीय व्यक्तीने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व परकीय देशाचे स्वीकारले तर त्याचं भारतीय नागरिकत्व हे संपुष्टात येते. त्यामुळे हे विधान करेक्ट आहे. त्यानंतर दुसऱ्या विधानाकडे जाऊया आपण. दुसरं विधान आहे, व्यक्तीस नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळाल्यावर 5 वर्षाच्या कालावधीत त्यास 18 महिन्यांचा कारावास झाला असेल तर भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते का? तर नाही. इथे 2 वर्ष आहे. ठीक आहे. आता हे 2 वर्ष कसे आहे मी तुम्हाला पुढे सांगतो. आपण विधान बघूया. फसवणूक किंवा गैरप्रकार करून नागरिकत्व मिळवले आहे असे भारत सरकारचे समाधान झाले तर भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते. व्यक्तीने भारतीय राज्यघटनेशी अनिष्ठा दाखवली तर भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते. यातलं हे विधान चुकीचं आहे, कारण 5 वर्षाच्या कालावधीत त्यास 18 महिने नसून 2 वर्षाची जर शिक्षा झाली तर काय होईल? भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते. सोडून क आणि ड हे विधान करेक्ट असणार आहे. क आणि ड ऑप्शन नंबर 2 हे माझं उत्तर असणार आहे. हा जो पॉइंट आहे नंबर मधला काय आहे पॉइंट? व्यक्तीस नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळाल्यावर 5 वर्षाच्या कालावधीत त्यास 18 महिन्यांचा कारावास झाला असेल तर त्याचं नागरिकत्व संपुष्टात येते. तर हे 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 2 वर्षाची ही तुरुंगवासाची शिक्षा झाली असेल तर हा पॉइंट मी कुठे कव्हर केला होता ते तुम्हाला आता दाखवतो. ठीक आहे. हे आपलं PDF मधलं लेक्चर होतं, त्यामध्ये हा पॉइंट मी क्लिअर केलेला आहे इथे. हे बघा, एक मिनिट, हा नाहीये. नागरिकत्व काढून घेण्यावरती प्रश्न होता. बघा तिथे तिसऱ्या विधानात काय होतं? फसवणूक, खोटी माहिती, गैरप्रकार म्हणजे नागरिकत्व नष्ट होईल. त्यानंतरचं विधान होतं की राज्यघटनेप्रती अनिष्ठा दाखवली तर भारतीय नागरिकत्व काढून टाकता येईल किंवा काढून घेतले जाणार. ठीक आहे. त्यानंतर हा आहे तो मुद्दा जो मला तुम्हाला दाखवायचा होता. तर आपल्या नोट्स मध्ये आहे हा. ठीक आहे. नागरिक बनल्यानंतर 5 वर्षाच्या आत कोणत्याही देशात 2 वर्षाची शिक्षा झाली म्हणजे तुरुंगवासाची शिक्षा, हे बघा इथे जेल काढून दाखवली. आपल्या ह्या PPT मध्ये PDF मध्ये जे काही आपण केलेलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे आणि ते काहीतरी त्याच्या मागे लॉजिक आहे. विदाउट लॉजिक आपण काहीच बनवलेलं नाही. त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे? 5 वर्षाच्या आत कोणत्याही देशात 2 वर्षाची शिक्षा झाल्यास नागरिकत्व संपुष्टात येईल. आणखी कशाने? फसवणूक, खोटी माहिती, गैरमार्गाने नागरिकत्व मिळवल्यास, राज्यघटनेशी अनिष्ठा असेल तर, त्यानंतर शत्रू राष्ट्राशी संबंध असतील म्हणजे युद्ध काळात शत्रूशी बेकायदेशीर व्यापार करणे किंवा संपर्क ठेवणे, युद्ध काळातच नाही तर इतर काळांमध्ये सुद्धा शत्रू राष्ट्राशी
अनैतिक संबंध म्हणजे आपण काहीतरी चुकीच्या मार्गाचे जर संबंध ठेवत असू, त्यामध्ये व्यापार करणे, त्यानंतर संपर्क ठेवणे, तर ते सुद्धा नागरिकत्व संपुष्टात येऊ शकतं या कारणाने. त्यानंतर सलग 7 वर्षे भारताबाहेर एखाद्या व्यक्तीने सामान्यतः वास्तव्य केलं, तर सलग 7 वर्षे वास्तव्य केलं म्हणून भारतीय नागरिकत्व काढून घेता येतं. आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया आपण. ठीक आहे, हा आपला मूळ प्रश्न होता. ठीक आहे, इथे तुम्हाला लक्षात आलं असेल ब हे विधान का बरं चूक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणत्या मार्गाने एखादी व्यक्ती भारतीय नागरिकत्व प्राप्त करू शकते? तर जन्मतत्वाद्वारे, वंशतत्वाद्वारे, नोंदणीद्वारे, विनंती हा प्रकार नाहीये, स्वीकृती आहे, स्वीकृती, प्रदेशाचे सामिलीकरण. ठीक आहे, हे 5 प्रकारे भारतीय नागरिकत्व प्राप्त करता येतं. विनंती नसल्यामुळे अ, ब आणि क हे माझं उत्तर असणार आहे. हे सुद्धा मी तुम्हाला शिकवलं होतं. हे बघा. ठीक आहे, ह्या 5 तत्वाद्वारे भारतीय नागरिकत्व मिळवता येतं. हे बघा, जन्म तत्वाद्वारे, वंश तत्वाद्वारे, नोंदणी तत्वाद्वारे, स्वीकृती तत्वाद्वारे आणि प्रदेशाच्या सामिलीकरणाद्वारे. हे 5 मार्ग आहेत भारतीय नागरिकत्व मिळवण्याचे. ठीक आहे, त्यामुळे उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न घेऊया आपण. फॉरेस्ट मुख्य परीक्षा 2022 चा हा प्रश्न आहे. योग्य कथने ओळखा संबंधी हा प्रश्न आहे. कथन काय आहे? अ, नागरिकत्व कायदा सन 1955 मध्ये संसदेने संविधानाच्या अनुच्छेद 11 अन्वये दिलेल्या अधिकारानुसार मंजूर केला आहे. हो. नागरिकत्व कायदा 1955 भारताचे नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी 7 पद्धती सांगितल्या का नाही? आताच आपण बघितलं. किती पद्धती आहे? 5. पंजा दाखवला होता ना हाताचा असा पंजा. ठीक आहे, असे 5 बोट दाखवलेत तुम्हाला. ठीक आहे, त्यामध्ये काय काय होतं, कोणते कोणते तत्व होते हे बघा, ते महत्वाचं आहे आपल्याला. ठीक आहे, जन्मतत्व, वंशतत्वाद्वारे, नोंदणी, ठीक आहे, स्वीकृती आणि शेवटचं आहे प्रदेशाचे सामिलीकरण. ही 5 पद्धत आहे ज्याद्वारे भारतीय नागरिकत्व मिळवता येतं. त्यामुळे हे 7 नसून 5 आहे आणि कलम 11 अन्वयेच काय केलेलं आहे? नागरिकत्वाचा कायदा केलेला आहे. त्यामुळे ए हे विधान फक्त करेक्ट असणार आहे, बाकीचे चूक असणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. खालील विधाने विचारात घ्या. भारतीय राज्यघटनेने कॅनडाप्रमाणे एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार केला आहे का? हो. मात्र कॅनडाच्या घटनेवरून म्हटलेलं नाहीये, त्यामुळे हे विधान करेक्ट आहे. मात्र असं म्हटलं असतं की कॅनडाच्या घटनेवरून एकेरी नागरिकत्वाची तरतूद घेतलीये, तर ते विधान चुकीचं झालं असतं. कारण ही तरतूद जी आहे एकेरी नागरिकत्वाची, ही आपण घेतली आहे ब्रिटनकडनं. ठीक आहे, आलं असेल तुम्हाला लक्षात. त्यामुळे हे करेक्ट आहे. स्वित्झर्लंड सारख्या इतर संघराज्याने दुहेरी नागरिकत्व म्हटलं की 2 देश लक्षात ठेवायचं, USA आणि स्वित्झर्लंड. या 2 देशांमध्ये दुहेरी नागरिकत्व आहे. त्यामुळे हे दोन्ही विधाने काय असणार आहे? बरोबर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 ला आलेला प्रश्न आहे. योग्य कथन किंवा कथने ओळखायची आहे तुम्हाला. पहिलं विधान आहे, नागरिक राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात. बरोबर. नागरिक राज्यामध्ये म्हणजे देश आहे, या राज्याचा अर्थ देश असतो. ठीक आहे, पॉलिटीमध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात का? हो. परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात का? हो. नागरी अधिकार सर्व घेतात, मात्र राजकीय अधिकार हे सर्व घेऊ शकत नाही. त्यामुळे परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात हे 4थं विधान काय असणार आहे? चुकीचं असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए, बी आणि सी हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे फॉरेस्ट मुख्य परीक्षा 2017 चा हा प्रश्न आहे. काय आहे प्रश्न? नोंदणीकृत पद्धतीने म्हणजे जी काही 5 पद्धती आपण बघितल्या त्या 5 पद्धतीपैकी नोंदणीकृत पद्धतीने भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी खालीलपैकी कोणती आवश्यक पूर्व अट नाही? ठीक आहे,
पूर्व अट आवश्यक नसल्याबाबत विचारलेलं आहे. विधान अ आहे, भारतीय नागरिकाशी विवाह केलेली व्यक्ती जिचा नोंदणी करण्यापूर्वी 7 वर्षे भारतात रहिवास असणे आवश्यक आहे. त्यानंतर ब विधान आहे, भारतीय नागरिक असणाऱ्या व्यक्तीची अल्पवयीन मुले. क विधान आहे, भारतीय नागरिक राज्यघटनेतील 8व्या परिशिष्टातील मान्यता दिलेल्या भाषांपैकी एखाद्या भाषेचे पुरेसे ज्ञान असणे हे चुकीचं ठरेल. का बरं हे चुकीचं ठरेल? तर तुम्हाला आता पीपीटी दाखवतो. ड विधान वाचून घेऊया आपण. भारतीय वंशाची व्यक्ती जी भारताबाहेर इतर कोणत्याही देशात वा ठिकाणी वास्तव्यास होती, तर हे सुद्धा करेक्ट आहे. पूर्व अट नाहीये, ही नाहीये, ही सुद्धा नाहीये, मात्र ही माफ करा, पूर्व अट असलेले सांगतोय मी तुम्हाला, नसलेली अट ही आहे. म्हणजे फक्त क हे विधान उत्तर असणार आहे आपलं. तर आता हे उत्तर का बरं आहे? तर क हे विधान आपण पुन्हा एकदा वाचून घेऊया. भारतीय राज्यघटनेतील 8व्या परिशिष्टात मान्यता दिलेल्या भाषापैकी एका भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक. कशासाठी? नोंदणीकृत पद्धतीने भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी. तर आपण आता आपल्या पीपीटीला बघूया काय दिलंय. इथे मी तुम्हाला नोंदणी तत्वाद्वारे भारतीय नागरिकत्व कशा पद्धतीने मिळवता येईल ते बघू. भारतीय वंशाच्या व्यक्तीशी विवाह केला तर मिळवता येईल. मूळ भारतीय व्यक्ती सलग 7 वर्षे भारतात वास्तव्य करत असेल तर त्याला, म्हणजे PIO, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, 7 वर्षे भारतात वास्तव्य करत असेल तर नोंदणी तत्वाद्वारे भारतीय नागरिकत्व मिळू शकतं. भारतीय नागरिकांच्या अल्पवयीन मुलांना सुद्धा मिळू शकतं. त्यानंतर भारतीय नागरिकाशी विवाह जर केला आणि 7 वर्षे भारतात वास्तव्य केलं तर मिळू शकतं. ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया कार्ड धारक जर एखादा व्यक्ती असेल, 5 वर्ष नोंदणी आणि अर्ज करण्यापूर्वी सलग 1 वर्ष भारतात वास्तव्य असेल तर नोंदणी तत्वाद्वारे भारतीय नागरिकत्व मिळू शकतं. इथे कोणत्याही पद्धतीने 8व्या परिशिष्टातल्या भाषेबद्दल बोललेलं आहे का? नाही. मग ते कुठे आहे ते सुद्धा आपण इथे दिलंय. स्वीकृती तत्वाद्वारे आणि सामिलीकरणाद्वारे. ठीक आहे, इकडलं स्वीकृती आहे, इकडलं सामिलीकरण आहे. स्वीकृती तत्वाद्वारे परकीयांसाठी जर भारतीय नागरिकत्व द्यायचं झालं तर काय आहे अट? तर इथे आहे 3रा नंबरचा पॉइंट, 8व्या अनुसूचीतील एका भाषेचे पुरेसे ज्ञान असणे. म्हणजे हे स्वीकृती तत्वासाठी आहे. आणि प्रश्नात आपल्याला कशा संबंधी विचारलं होतं? नोंदणी तत्वासंबंधी. त्यामुळे ते उत्तर असणार आहे का? ऑब्व्हियसली उत्तर नसणार आहे ते. त्यामुळे हे का बरं चुकलं हे तुम्हाला आता लक्षात आलं असेल. ठीक आहे. एवढ्या बारकाईचा जो काही प्रश्न असतो ना, तो सुद्धा आपण आपल्या पीपीटी मध्ये, पीडीएफ मध्ये कव्हर केलेला आहे. त्यामुळे ती पीडीएफ जी काही आहे ती अत्यंत महत्वाची आहे. आता मी तुम्हाला अशा पद्धतीचं लेक्चर बनवून मी पीपीटीचं, पीडीएफचं महत्व सांगणार नव्हतो. मात्र मला असं जाणवलं की आपण सुद्धा आपल्या जे काही विद्यार्थी आहेत त्यांना आपण सांगितलं पाहिजे की आपल्या पीडीएफ मध्ये जे काही परीक्षेला येणारे टॉपिक आहेत ते कव्हर केलेले आहेत. त्यामुळे मी हे तुम्हाला आज दाखवतोय. पुढचा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न आहे 7वा. लिपिक आणि टंकलेखक मुख्य परीक्षा 2017 ला प्रश्न आलेला आहे. नागरिकत्व कायदा 1955 अन्वये भारतीय नागरिकत्व मिळवण्याचे मार्ग. तुम्हाला मी 5 मार्ग सांगितले. त्यामध्ये जन्म, वंश, नोंदणी, स्वीकृती आणि क्षेत्र विलिनीकरण म्हणजेच प्रदेशाचे सामिलीकरण हे सर्व घटक येतात. त्यामुळे ऑप्शन नंबर काय असणार आहे? 4 हे माझं उत्तर असणार आहे. 5 प्रकारे भारतीय नागरिकत्व मिळवू शकतो. त्यानंतर कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2017 ला आलेला प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग हा नागरिकत्वाशी संबंधित आहे? लेक्चरच्या सुरुवातीलाच आपलं भाग 2 होतं. 5 ते 11 दरम्यानची कलमे आपण नागरिकत्वासंबंधी बघतो. 5 मध्ये किती ते किती? 5 ते 11 दरम्यान. माफ करा, भाग 2 आहे. हे बघा, भाग 2 इथे मी लिहिला होता. ठीक आहे, आणि व्याप्ती इथे लिहिली आहे 5 ते 11. आलं असेल. आणि नागरिकत्व कायदा कधीचा आहे हे सुद्धा लिहिलंय. पुढच्या पीपीटी मध्ये आपण हे सुद्धा दिलंय की किती वेळा त्यामध्ये घटना दुरुस्ती झाली आहे, काय झालंय. हे बघा, किती वेळा बदल झालेला आहे. 9 वेळा बदल. ठीक आहे, अशा पद्धतीची आपली पीपीटी होती ती. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2017. यंत्रमानवाला नागरिकत्व बहाल करणारे राष्ट्र कोणते? तर यंत्रमानवाला नागरिकत्व बहाल केलेलं सौदी अरेबिया आहे.
त्यावेळेचा हा करंट अफेअर्सचा मुद्दा होता. करंट अफेअर्स. ठीक आहे. करंट अफेअर्सचा हा प्रश्न होता, त्यामधनं हा कव्हर होत होता. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला ही जी काही पीपीटी आहे ना, आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळणार आणि ह्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे, ती मी तुम्हाला बायोमध्ये मिळून जाईल. कशाच्या? युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा बायोमध्ये ही लिंक आहे आणि मी या लेक्चरच्या पहिल्या कमेंटलाही टाकून देईल की तुम्ही इथून टेलिग्राम जॉईन करू शकता आणि तिथून तुम्ही टेलिग्राम जॉईन केल्यानंतर तुम्हाला ही पीडीएफ मिळून जाईल. ठीक आहे. जी लेक्चरची सुद्धा आणि हे क्वेश्चनची जी काही आहे ती सुद्धा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक आहे आपला 10वा. ॲग्रिकल्चर पूर्व परीक्षा 2016चा हा प्रश्न आहे. भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे. तर अविधान आहे, भारतीय नागरिकत्वासंदर्भातील नियम व कायदे जम्मू काश्मीर साठी लागू नाही. ठीक आहे. ॲग्रिकल्चर पूर्व परीक्षा 2016चा हा प्रश्न आहे. ठीक आहे. 19च्या आधीचा. ठीक आहे. आधीचा असल्यामुळे काय आहे, त्यावेळेस हे विधान करेक्ट होतं. आज मात्र हे विधान चुकीचं ठरणार आहे आजच्या स्थितीनुसार, कारण 2019 मध्ये जे&के आपण काय केलेलं आहे, एक स्वतंत्र राज्य न ठेवता म्हणजे 370 आर्टिकल मधनं जम्मू अँड काश्मीरला आपण वगळून टाकलेलं आहे, म्हणजे विशेष राज्याचा दर्जा तो समाप्त केलेला आहे. ब विधान आहे, भारतात जन्मलेली व आई वडिलांपैकी किमान एक भारतीय असलेली व्यक्ती नागरिकत्व प्राप्त करू शकते. ठीक आहे. तर हे विधान सुद्धा सत्य आहे. नोंदणीद्वारे नागरिकत्व प्राप्त करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला किमान 6 महिने रहिवास. 6 महिने होता का? नाही, 5 वर्ष होता ना. त्यामुळे हे सुद्धा विधान चुकीचं आहे. त्यानंतर ड विधान आहे, नागरीकरणाच्या प्रक्रियेतून भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी त्या व्यक्तीचं भारतात किमान 5 वर्षे. नागरीकरणाची अशी काही पद्धत सांगितली का तुम्हाला? नाही. जन्म, वंश, स्वीकृती, नोंदणी आणि प्रदेशाचे सामीलीकरण, ह्याच पद्धती सांगितल्या. यामध्ये कुठे दिसतंय का नागरीकरण? नाही. त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. ए अँड बी हे उत्तर असणार आहे. सत्यविधान निवडायची. ए अँड बी हे माझं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. एएसओ पूर्व परीक्षा 2016चा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे विधान निवडायचे तुम्हाला. अविधान आहे, एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात 26 जानेवारी 1950 किंवा त्यानंतर, परंतु 1 जुलै 1987 पूर्वी झालेला असेल तर ती व्यक्ती भारतीय नागरिक असते. हे विधान काय आहे? बरोबर आहे. एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात 1 जुलै 1987 रोजी किंवा त्यानंतर झाला असेल आणि जर तिच्या जन्माच्या वेळी तिच्या आई वडिलांपैकी कोणीही एक भारताचे नागरिक असेल तर ती व्यक्ती भारतीय नागरिक असेल. हे सुद्धा बरोबर आहे. जन्मतत्वाद्वारे जेव्हा नागरिकत्व मिळतं ना, त्यावेळेसच्या ह्या तरतुदी आहे. हे सुद्धा आपण पीपीटी पीडीएफ मध्ये कव्हर केलेल्या होत्या आणि ही पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलला आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे. या लेक्चरच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलची लिंक देतो, त्यामध्ये जाऊन तुम्ही पीडीएफ डाउनलोड करू शकाल. त्यानंतर तिसरं विधान आहे, जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या भारतीय नागरिकत्वाचा त्याग करते तेव्हा ती तिच्या व्यक्तीच्या प्रत्येक अज्ञात मुलाचे भारतीय नागरिकत्व देखील संपुष्टात आणते. हे सुद्धा विधान करेक्ट आहे. आपल्याला चुकीचं विचारलं होतं, नन ऑफ द अबोव, म्हणजे ऑप्शन नंबर 4 वरील पैकी एकही विधान चुकीचं नाहीये. तुम्हाला याचा संदर्भ मी दाखवून देतो. 11वा प्रश्न होता आपला. ठीक आहे. जन्मतत्वाद्वारे नागरिकत्व. हे बघा, जन्मतत्वाद्वारे भारतातलं नागरिकत्व मिळवायचं. 1950 ची स्थिती काय आहे? कोणताही विचार न करता भारतीय नागरिकत्व द्यायचं आहे. म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर, म्हणजे 1 जुलै 1987 पूर्वी झालेला असेल तर भारतीय नागरिक आहे. ठीक आहे. जन्म आहे फक्त, यामध्ये कोणताही विचार करायचा नाही. त्यानंतर 1 जुलै 1987 रोजी जर किंवा त्यानंतर जर जन्म झालेला असेल तर किमान एक पालक भारतीय असला पाहिजे. आणि 2004 ची स्थिती काय असणार आहे? एक पालक भारतीय आणि दुसरा बेकायदेशीर स्थलांतरित नसावा.
अशा पद्धतीच्या 3 गोष्टी आहेत. आणि हे बघा, अज्ञात मुलांचं जे नागरिकत्व आहे ते सुद्धा जाईल, ही सुद्धा आपण इथे एक तरतूद केलेली आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण कुठे दाखवू तुम्हाला, 1 मिनिटं. आहे आपल्या PPT मध्ये, PDF मध्ये. हे बघ, त्याग करण्यामध्ये दिलंय आपण. सज्ञान व्यक्ती घोषणा करून त्याग करू शकते आणि अल्पवयीन मुलांचेही नागरिकत्व जाते अशा वेळेस. हे लक्षात घेण्यासारखं आहे. ठीक आहे. आपण प्रत्येक घटक त्यामध्ये कव्हर केलेला आहे. ठीक आहे. हे बघा, अज्ञान मुलाचे म्हणजे सज्ञान नसलेल्या मुलाचे भारतीय नागरिकत्व देखील संपुष्टात येईल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक आहे आपला 12वा. फॉरेस्ट मुख्य परीक्षा 2016चा हा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे विधान तुम्हाला निवडायचं आहे. अविधान आहे, भारतामध्ये राष्ट्रपती पदासाठी केवळ जन्मसिद्ध नागरिकत्व पात्र असतो असं काही नाहीये. नागरिकच पात्र असतो का राष्ट्रपती पदासाठी निवडणुकीमध्ये उभं असण्यासाठी? नाही. ही पद्धत आहे USA मध्ये. ठीक आहे. आणि दुसरं विधान जे आहे तेच त्याबद्दलच आहे की अमेरिकेमध्ये अध्यक्षपदासाठी केवळ जन्मसिद्ध नागरिकच पात्र असतो. नागरीकरणाद्वारे नागरिकत्व प्राप्त केलेला व्यक्ती पात्र नसते. हे विधान करेक्ट आहे. अविधान चुकीचं आहे. ब करेक्ट आहे. त्यानंतर तिसऱ्या विधानाकडे जाऊ आपण. जेव्हा एखादी व्यक्ती भारतीय नागरिकत्वाचा त्याग करते तेव्हा त्या व्यक्तीच्या अज्ञान बालकाचे नागरिकत्व देखील संपुष्टात येते. हे सुद्धा आपण आत्ताच बघितलेलं आहे. त्यामुळे आपलं विधान चुकीचं म्हणजे फक्त हे विधान चुकीचं असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे ASO पूर्व परीक्षा, मुख्य नाही, पूर्व परीक्षा 2015चा हा प्रश्न आहे. भारतीय नागरिकत्व हिरावून घेतल्याने नष्ट होते, याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? ठीक आहे. हिरावून घेतल्याने नष्ट होते. नागरिकाने लबाडीने नागरिकत्व मिळवले असेल तर हो, हिरावून घेता येतं आणि ते नष्ट होईल. नागरिकाने भारतीय राज्यघटनेप्रती बेईमानी दाखवली आहे. ठीक आहे. नागरिकाने सामान्यपणे 7 वर्षे भारताबाहेर राहिला तर हे सुद्धा बरोबर आहे. नागरिकास नोंदणीनंतर, हे बघा, नोंदणी तत्वाद्वारे 5 वर्षाच्या आत एखाद्या अन्य देशात 1 वर्षाची शिक्षा होती का? नाही, 2 वर्षाची होती. आता आपण पहिला जो प्रश्न बघितला त्यामध्ये काय लिहिलेलं? 18 महिने लिहिलं होतं. ते सुद्धा चुकीचंच होतं. ठीक आहे. 2 वर्ष असलं पाहिजे. त्यामुळे हे आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक आहे आपला 14. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2014ला आलेला प्रश्न आहे. नागरिकत्व कायदा 1955 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या पर्यायाद्वारे एखादी व्यक्ती भारताचा नागरिक बनू शकते? भूमी अधिग्रहित झाल्यामुळे हो. प्रदेशाचे सामिलीकरण. वारसा हक्काने, वंशतत्वाद्वारे हो. जन्म भारतात झाल्याने, जन्मतत्वाद्वारे हो. राष्ट्रीयकरणाद्वारे असं कोणतीही पद्धत नाही. त्यानंतर नोंदणी तत्वाद्वारे हो. 1, 2, 3, 4 आणि इथे न दिलेले म्हणजे स्वीकृती तत्वाद्वारे. या 5 पद्धतीने भारतीय नागरिकत्व मिळवता येते. राष्ट्रीयकरण हा मुद्दा नाही, त्यामुळे ड हे उत्तर असणार नाही. ड इथे आहे, हे उत्तर नाही. ड इथे आहे, हे उत्तर नाही. ड इथे आहे, हे उत्तर नाही. ऑप्शन नंबर 4 हे माझं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे ASO पूर्व परीक्षा 2014चा. भारतीय नागरिकत्व रद्द करण्याबाबत संबंधातील खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही, म्हणजे चुकीचं विधान तुम्हाला निवडायचं आहे. फसवणूक करून, खोटी माहिती दर्शवून आणि वस्तुस्थिती लपवून नागरिकत्व मिळवले तर नष्ट होईल. बरोबर. कृतीतून किंवा भाषणातून राज्यघटनेची बेईमानी केली, द्रोह केला तर ठीक आहे. भारताशी शत्रुत्व किंवा युद्ध असणाऱ्या राष्ट्रांना मदत केली तर भारतीय नागरिकत्व जाईल का? हो. सलग 5 वर्षे वास्तव्य केलंस अन्य देशात भारताबाहेर तर 5 नाही, इथे 7 होतं. 7 इयर्स. ठीक आहे. 7 वर्ष. त्यामुळे हे चुकीचं आहे. आपल्याला चुकीचं विधान निवडायचं होतं. ऑप्शन नंबर 4 हे माझं उत्तर असणार आहे. ठीक आहे. नागरिकत्व कधी आपलं नष्ट होतं त्याची सुद्धा मी तुम्हाला एक हे दाखवतो. हे बघा, नागरिकत्व काढून घेणे कारणे. फसवणूक, खोटी माहिती, गैरमार्गाने नागरिकत्व मिळवलं. घटनेची अनिष्ठा म्हणजे राज्यघटनेप्रती अनिष्ठा दर्शवली. शत्रू राष्ट्राशी संबंध, युद्ध काळात शत्रूशी बेकायदेशीर व्यापार करणे, संपर्क ठेवणे, त्यामुळे नागरिकत्व काढून घेता येईल.
तुरुंगवास म्हणजे 5 वर्षाच्या आत कोणत्याही देशात 2 वर्षाची शिक्षा झाली तर नागरिकत्व काढून घेता येते. सतत वास्तव्य एखाद्या देशामध्ये 7 वर्षे. आपल्याला आता क्वेश्चन मध्ये काय होतं 5 वर्षे. 5 वर्षे नाही 7 वर्षे. त्यामुळे हे सुद्धा करेक्ट असणार आहे. हे बघा 5 वर्षे होते इथे 7 वर्ष असलं पाहिजे, त्यामुळे हे चुकलंय. ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2013 चा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर अनिवासी भारतीय म्हणजे नॉन रेसिडेन्शियल इंडियन NRI म्हणतो आपण, नॉन रेसिडेन्शियल इंडियन. भारतीय नागरिक निवडणुकीत मतदानात पात्र असतील, बरोबर आहे. ठीक आहे. NRI जरी असला ना तरी निवडणुकीला तो पात्र असतो. त्याच्या मतदारसंघामध्ये त्याच्या बूथवरती त्याला जाऊन काय करता येईल, मतदान करता येतं. अशी व्यक्ती भारतातील कोणत्याही मतदारसंघात नाव नोंदवू शकते का? नाही. तो जिथे भारतात आधी राहायचा तिथेच नाव नोंदवेल. मतदार म्हणून नाव नोंदवण्याकरिता अशा व्यक्तीने भारतीय दूतावासात वगैरे अर्ज करण्याची काही गरज नाही. त्यामुळे फक्त हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. फक्त ऑप्शन नंबर 3 आहे हा. ठीक आहे, 3 मध्ये दिलंय, त्यामुळे ते उत्तर असणार आहे. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 17. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2013 ला आलेला प्रश्न आहे. संविधानाच्या प्रारंभी भारताचा नागरिक होण्याकरिता कोणती अट आवश्यक नव्हती? प्रारंभी विचारलाय. भारतात अधिवास, बरोबर आहे, ही अट आवश्यक होती. भारतात जन्म, ही अट आवश्यक होती. माता व पित्यांचा म्हणजेच पालकांचा भारतात जन्म, ही अट आवश्यक नव्हती. आता मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला वाटत असेल ही तर अट आपण वाचली, मात्र का बरं हे चुकीचं आहे मी तुम्हाला सांगतो. अशा प्रारंभापूर्वी किमान 5 वर्षे भारतात सामान्यतः निवास, ही सुद्धा अट होती. ऑप्शन काय? तिसरं हे माझं उत्तर असणार आहे. आणि 3 हे उत्तर काय आहे तुम्हाला आता सांगतो. हे बघा, अधिवास म्हणजे प्रारंभचं जे काही सांगितलंय ना ते याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. भारतात अधिवास, हो ठीक आहे, अधिवास मध्येच दिलंय आपण. त्यानंतर भारतात जन्म, हे सुद्धा बरोबर आहे. किंवा पालकांचा जन्म, तर ह्यामध्ये पालकांचा जन्म नसून काय आहे, माता किंवा पिता ह्यापैकी एकाचा जरी जन्म भारतात असेल तरीही कलम 5 अन्वये आपल्याला काय प्रारंभाचं जे काही भारतीय नागरिकत्व आहे ते मिळू शकतं. त्यामुळे इथे हे चुकलेलं आहे. ठीक आहे. हे विधान का बरं चुकलेलं आहे? कारण इथे व हा शब्द वापरला आहे. तर इथे व न वापरता माता किंवा पिता यापैकी एकाचाही जरी जन्म भारतामध्ये असला तरी त्याला भारतीय नागरिकत्व मिळू शकतं. तर हे चुकीचं ठरतं. पुढचा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न क्रमांक आहे 18वा. PSI पूर्व परीक्षा 2013 चा प्रश्न आहे. या व्यक्तीस, या ब्रिटिश महिलेला खालीलपैकी कोणत्या कारणाने भारतीय नागरिकत्व मिळेल? ती पुणे विद्यापीठात प्राध्यापिका आहे म्हणून एखाद्या ब्रिटिश महिला आहे आणि ती पुणे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करते आहे, त्यामुळे तिला भारतीय नागरिकत्व देऊन देता येईल का? नाही. त्यामुळे चुकले हे. तिने भारतीय पुरुषाशी विवाह केला तर भारतीय नागरिकत्व मिळतं. म्हणजे आपलं उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे. ठीक आहे. भारतात ब्रिटिश शिष्टमंडळासह जर आली आहे म्हणून देता येईल का? नाही. ती ब्रिटिश वकिलातीत नोकरी करीत आहे, त्यामुळे हे सुद्धा नाही. काय, भारतीय व्यक्तीशी जर लग्न केलं ना आणि भारतीय पुरुषाशी तर तिला नागरिकत्व मिळू शकतं. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 19. ASO मुख्य परीक्षा 2013 चा प्रश्न आहे. श्री एक्स हे अनिवासी भारतीय नागरिक आहे. अनिवासी म्हणजे नॉन रेसिडेन्शियल इंडियन म्हणजे NRI, भारतीय आहे. त्यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करावयाचे आहे. आताच अशा संबंधीचा एक प्रश्न घेऊन घेतलाय आपण. ठीक आहे, पुन्हा हा दुसरा प्रश्न आहे, बघू आपण काय. त्यांच्या वयाची 18 वर्षे पूर्ण झाली आहे. ते कशा प्रकारे मतदान करू शकते? ते मतदान करू शकणार नाही, चुकीचं आहे. ते त्यांची मतपत्रिका पोस्टाने वगैरे असं काही नाही. ते परदेशातील भारतीय दूतावासात जाऊन मतदान नाही.
भारतीय निवडणूक आयोगाने तयार केलेल्या संकेतस्थळावर वेबसाईटवर जाऊन ते मतदान करू शकतात. वेबसाईटवर असं कुणाला थोडी नाही, आता सुद्धा नाहीये. 2013 ची परिस्थिती तेव्हाची वेगळी होती, तेव्हा सुद्धा नव्हतं. भारतात जिथे त्यांची मतदार म्हणून नोंदणी झालेली आहे अशा मतदार केंद्रावर जाऊन ते मतदान करू शकतात. हे विधान करेक्ट आहे. ठीक आहे, याचं उत्तर काय असणार आहे? ई हे माझं उत्तर असणार आहे. ई कुठे? ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 हे माझं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया आणि या सेशन मधला आपला हा शेवटचा प्रश्न असणार आहे. प्रश्न आहे एसटीआय पूर्व परीक्षा 2012चा प्रश्न आहे. भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला आहे? 1955चा हा कायदा आहे. हे बघा, 1955चा कायदा. ठीक आहे, नोट्स मधला पहिलाच पॉइंट आहे. ठीक आहे, भाग 2 वरती प्रश्न आलेला आहे. 1955चा कायदा आहे. व्याप्तिगत कुठून कुठपर्यंत आहे? 5 ते 11 दरम्यान कलमे आहे. ठीक आहे, नागरिक कशाला म्हणायचं, परकीय कशाला म्हणायचं, नागरिकांना सर्व नागरी आणि राजकीय हक्क प्राप्त होतात याच्यावरचा पण आपण एक प्रश्न बघितला, आणि परकीयांना सर्व हक्क प्राप्त नाही. ठीक आहे, त्यामुळे राजकीय हक्क त्यांना प्राप्त होत नाही. राजकीय हक्क परकीयांना प्राप्त होत नाही. पुढच्या स्लाइडवरचा प्रश्न दिसतोय का आपल्याला कुठे? हे बघा, याच्यावर प्रश्न होता. भारतात जन्मदत्त आणि स्वीकृती नागरिक राष्ट्रपती होऊ शकतो, मात्र USA मध्ये केवळ जन्मदत्त नागरिकच काय होऊ शकतो? राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो तिथला. पुढचा या स्लाइडवर प्रश्न होता का? तर नागरिकत्व कायदा 1955 हा एक प्रश्न होता. ठीक आहे, 5 ते 11 भाग 2. पुढच्या स्लाइडवर इथे प्रश्न होता. ठीक आहे, त्यानंतर इथे 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 मूळ भारतीय नागरिकांवरती प्रश्न होता. ह्या स्लाइडवरचा आणखी ह्या कलमान्वये आपण काय केलेलं आहे? संसदेला नागरिकत्व संपादन आणि समाप्तीबाबत कायदा जो 1955चा केलेला आहे तो ह्याच कलमाद्वारे केलेला आहे. हा एक प्रश्न आपण बघितला. ह्या 5 प्रकारे आपण भारतीय नागरिकत्व मिळवू शकतो. हा एक प्रश्न आपण बघितला. 9 वेळा त्यामध्ये दुरुस्ती झालेली. ह्या स्लाइडवरून जन्मतत्वाद्वारे 1950, 87, 2004 ची स्थिती काय होती याच्यावर एक प्रश्न बघितला. ह्या स्लाइडवरून सुद्धा आपण एक प्रश्न बघितला आहे. PIOचं 7 वर्षे भारतात वास्तव्य. ठीक आहे, त्यानंतर हे बघा, भारतीय वंशाच्या व्यक्तीशी विवाह केल्याचा आता एक शेवटचा प्रश्न आपण जो सोडवला तो सुद्धा आपण याच्यातनं बघितलाय. विवाह झाला, 7 वर्ष भारतात वास्तव्य असं. त्यानंतर स्वीकृती तत्वाद्वारे हे 8व्या परिशिष्टातील एका भाषेचं जे काही आपल्याला कन्फ्युजन केलेलं त्यांनी नोंदणी तत्वाद्वारे सांगू, तसं नाही. तर स्वीकृती तत्वाद्वारे जर भारतीय नागरिकत्व मिळवलं असेल तर एका भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रदेशाचे सामीलीकरण याच्यावर सुद्धा प्रश्न होता. त्याग करण्यामध्ये काय आहे? जर सज्ञान व्यक्तीने ते घोषणा केली की मी माझं नागरिकत्व त्याग करतोय, तर त्याची जी अल्पवयीन मुले आहेत त्यांचं सुद्धा नागरिकत्व त्याग केलं जातं. याच्यावरती सुद्धा प्रश्न आपण बघितला. ठीक आहे, त्यानंतर या स्लाइडवरती पण भरपूर प्रश्न होते. काय? फसवणूक करून, घटनेची अनिष्टा करून, शत्रू राष्ट्राशी संबंध ठेवून तुरुंगवासात, त्यानंतर सतत भारतात बाहेर वास्तव्य असेल तर ह्या पद्धतीने भारतीय नागरिकत्व काढून घेण्याची जी काही कारणे आहेत ती इथे नमूद आहेत. ठीक आहे, या स्लाइडवर सुद्धा प्रश्न होता. ठीक आहे, एकेरी नागरिकत्व आपण एकेरी नागरिकत्व कॅनडाच्या प्रमाणे आपल्या देशात एकेरी नागरिकत्व आहे. अमेरिका, स्वित्झर्लंडमध्ये दुहेरी नागरिकत्व. ह्याच्यावरती सुद्धा आपण प्रश्न बघितला. ठीक आहे, NRI कोण आहे याच्यावरती प्रश्न होता. NRI ला कुठे मतदान करता येईल त्याच्यावरती आपण प्रश्न बघितला. अशा पद्धतीने आपण जे काही प्रश्न आहेत ते परिपूर्ण प्रश्न कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला लक्षात आलं असेल आता की ह्या PPT जी काही आपण PDF तयार केलेली आहे त्या PDFचं किती जास्त महत्व आहे. ठीक आहे, तर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा. ठीक आहे, धन्यवाद.